तर नमस्कार मंडळी, सुस्वागतम. आज होती माका सुट्टी म्हणून मी आज उशिराच उठलेले. बाहेरून बघतो तर काय खळ्यात माझी आजी आणि चित्रकाकी यांची गजली चालू होते. मग थोडा वेळ मी माझा काम होता म्हणून कुडाळात इल्लय तर म्हटलं वय शॉपमध्ये जाऊन येऊया. शॉपमध्ये गेले तर आपल्या सारखे आपणाक भेटाक नाही, पण जॉर्ज मॅडम आणि संदेश भाई शॉपमध्ये होते. मग मी त्यांना भेटायला निघाले घराक जाऊ. घराकडे जाता आता भावाच्या मामीक घराकडे घेऊन जायचा होता म्हणून मी येले माडेच्या वडीत तिका घेऊ. थोड्या वेळाने आपली मामी पण येली आणि आत्याकडे जाऊचा ह्या कळता सोनलो पण तयारी करून लगेच इलो. मामीक घराकडे सोडले आणि मी आणि माझा भाऊ निलेश आणि सोनलो निघालो किल्ल्यानेवतीक जाऊ. किल्ल्यानेवतीक पोचलो तर मामीकडे होती लाल माटाची भाजी. मग आम्ही तिघं जाऊन येलो किल्ल्यानेवती बीचवर इलो तर आपले सगळे मामाचे जाय होते क्रिकेट खेळाक. प्लेयर्स कमी होते म्हणून हे लागले कट्टी दोन खेळाक, पण बाबूल्यांतर सगळ्या बॉलरांचा कांडापच काढूक घेतलेल्यान आणि तो कोणाक आउटच जाय नाही होतो. फायनली बाबलो आऊट झालो आणि तेजस बॅटिंगला येलो. माका वाटला तेजस काहीतरी कारनामा करीत, पण कसला का ह्यो झालो पहिल्या बॉलात कट्टी दोनला आऊट. मग नंतर मामी आणि आजी एक बाईक करून आम्ही निघालो घराक जाऊ आणि जाता आता एक वडापाव खालो. माझो एक वडापाव खाऊन संपन्न आणि सोनलन आणि निलेशने घेतलं दुसरं वडापाव खाऊ. घराकडे जाताना निलेशच्या आता स्टेरिंग दिले आणि मी बसले मागे आणि जाता आता आम्ही आमच्या गणपतीच्या शाळेत पण जाऊन येलो. मग संध्याकाळी देवळ्याकडेच म्हणजे चित्राकीकडे गदलीक गेलो होतो. तिने आमका दिले चाय आणि कोल्हापूरचं स्पेशल चिवडू. मग संध्याकाळी जर आमका भजनाची प्रॅक्टिस करू होती म्हणून मी घेतले पकवाजक लावण्यासाठी पीठ मिळवू. तसं मी पीठ एकदम व्यवस्थित मळतय. मग आमचं बुवा पण म्हणजे आपलं भाऊ हर्षद पण येलो आणि आम्ही केलो रिहर्सलला स्टार्ट. तर मित्रांनो, असं होतं आजचा आपला मिनी व्लॉग. आता आपण भेटावं नेक्स्ट व्लॉग. माहिती असो देवा काळजी.